संकेत भोसले या 16 वर्षाच्या तरुणाच्या हत्येने भिवंडी हादरलंय। त्याच्या अंत्ययात्रेला झालेली गर्दी भिवंडीची अस्वस्थता सांगत होती। या 16-17 वर्षाच्या मुलाच्या अंत्यविधीला गर्दी का झाली? संकेत भोसलेची हत्या का करण्यात आली? भिवंडीत राहणारा संकेत भोसले भिवंडीतल्या वऱ्हाळदेवी परिसरात राहायचा। 11वी आर्ट्सचा विद्यार्थी। संकेतचे वडील सुनील भोसले रिक्षा चालक। साधं सरळ कुटुंब, पण 14 फेब्रुवारी या तारखेनं त्यांच्या आयुष्यात वादळ आणलं। संकेत भिवंडीच्या BNN कॉलेजमध्ये 11वी आर्ट्सचा विद्यार्थी होता। 14 फेब्रुवारीला दुपारच्या वेळी कॉलेज बाहेर मित्रांसोबत गप्पा मारत संकेत उभा होता। त्याच वेळी याच कॉलेजमध्ये शिकणारा देवा धोत्रे आणि त्याचे मित्रही कॉलेज बाहेर पडले। पण देवा मित्रांसोबत न जाता घरच्यांना फोन करायचा म्हणून दुसरीकडे गेला। यावेळी देवा धोत्रेला संकेत आणि त्याच्या मित्रांचा धक्का लागला। त्यांच्यात बाचाबाची झाली। बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं। त्यानंतर आजूबाजूच्या काही लोकांनी वाद सोडवला। भांडण मिटलं असंच सगळ्यांना वाटत होतं। पण तासाभरात संकेतचे वडील सुनील भोसलेंना संकेतच्या भावाने फोन केला आणि नारकोली पोलीस स्टेशनला बोलावलं। नारकोली पोलीस स्टेशनला पोहोचल्यावर संकेतला 8 ते 10 लोक कुठेतरी घेऊन चालले होते अशी माहिती संकेतच्या मित्रांनी त्याच्या वडिलांना दिली। संकेत आणि देवाचा वादही त्यांना समजला। देवा गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचं सांगितलं। संकेतचे वडील गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये गेले, पण तिथे देवा धोत्रेवर उपचार सुरू होते आणि संकेत तिथे नव्हता। संकेतचे वडील परत पोलीस स्टेशनला आले तेव्हा त्यांना संकेतवर लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं। तिथे गेल्यावर कळलं की लोटस नाही तर रेनबो हॉस्पिटलला संकेतला हलवण्यात आलंय। जेव्हा तिथे ते पोहोचले तेव्हा संकेतला बघून त्यांना धक्काच बसला। त्याच्या डोक्यावर, छातीवर गंभीर जखमा होत्या। रक्ताने संकेत माखलेला होता। संकेतची गंभीर परिस्थिती बघून त्याला तातडीनं KM हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। उपचारादरम्यानच 21 फेब्रुवारीला संकेतचा मृत्यू झाला। संकेतला कैलास धोत्रे आणि काही जण घेऊन गेल्याचं संकेतच्या वडिलांच्या मित्राने बघितलं होतं। कैलास धोत्रे हे देवा धोत्रेचे वडील। मुलांच्या भांडणाचा राग वडिलांनी काढल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। भिवंडी पोलिसांनी कैलास धोत्रेंना अटक केली आहे। 302 अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। आरोपींना अटक होईल, शिक्षा सुद्धा होईल। पण मुलांच्या या भांडणात एका कुटुंबानं आपला तरुण मुलगा गमावलाय। साधा धक्का लागला म्हणून सुरू झालेलं हे भांडण संकेतचा जीव गेल्यावरच शांत झालंय।